चला तर मित्रांनो, भारतीय समाज आणि शिक्षण पाठ्यक्रम S1 जो आहे सेकंड इयरचा, त्याचा 3rd चॅप्टर आपण आज बघूया, ज्याचं नाव आहे मानव अधिकार, हक्क व शिक्षण. मग आपण इथून मागच्या ज्या चॅप्टरमध्ये बघितले सगळे जे नियम बघितले, कायदे बघितले, अटी बघितल्या, ॲक्ट बघितले, ठीक आहे. मग आता त्याचा मानवाने कशा प्रकारे अधिकार करायला पाहिजे, कशा प्रकारे त्या मानवाचा त्यावर हक्क आहे, ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. मग यामध्ये RTI 2005चा कायदा होता आधीचा, नंतर तो ITI 2005, RTI 2009, मानव अधिकार, बाल हक्क व बाल संगोपन आयोग आणि मनोधैर्य योजना, ह्या ज्या काय आहे ते आपण यामध्ये सविस्तर माहिती याची बघणार आहोत. मी काय करते, जवळपास एकही पॉईंट जो आहे तो स्किप करत नाही आहे, कारण सेकंड इयर जे आहे ते पास होण्यासाठी खूप जास्त टफ आहे. त्यामुळे मी तुमचा फर्स्ट इयरसारखे 20-20, 30-30 मिनिटाचे व्हिडिओ बनवून तो पॉईंट जे काय होते पहिल्या इयरसाठी मी तुम्हाला स्किप करायचे किंवा मग जे इम्पॉर्टंट होतं तेवढंच सांगायचे. तसं सेकंड इयर जरा टफ आहे, त्यामुळे मी एकही पॉईंट जो आहे तो स्किप करत नाही आहे, म्हणून व्हिडिओ पण जे आहे ते खूप मोठे बनत आहे. तर चला तर वळूया. पहिला आहे माहितीचा अधिकार, RTI 2005. म्हणजे काय? राईट टू इन्फॉर्मेशन. मग प्रास्ताविक काय सांगते की स्वीडन या देशाने प्रथम फ्रीडम ऑफ प्रेस ॲक्ट हा कायदा मांडला होता. मग या कायद्यालाच माहितीचा अधिकार असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक नागरिक जो आहे, देशातला प्रत्येक नागरिक जो आहे त्याला माहितीचा अधिकार असणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीची माहिती घेणं, कोणत्याही गोष्टीची माहिती सांगणं हा त्याचा अधिकार आहे. मग संयुक्त राष्ट्रसंघाबरोबरच जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांसारख्या वित्तीय संस्था, तसेच युरोपियन संघ, वसुंधरा परिषद, युनेस्को, युनिसेफ या संस्था माहितीच्या अधिकाराचे आंतरराष्ट्रीय धोरण काय करतात, आखण्यात भूमिका जी काय आहे पार करत असतात. मग भारतामध्ये आंतरराष्ट्रीय धोरणे, न्यायालय इत्यादी ज्या काय वाढता दबाव आहे यांच्यामुळं त्या कायद्याच्या निर्मितीची जी आहे गती होत चालली आहे. मग हा कायदा व्हावा म्हणून अनेक आंदोलने झाली होती. मग विशेषतः अण्णा हजारे यांनी हा कायदा व्हावा म्हणून गाव पातळी ते देश पातळीपर्यंत आंदोलन उपासना केली होती. हे आपल्याला माहिती आहे. आठवत असेल तर आठवून बघा. 2005च्या आसपासची गोष्ट आहे. जे आंदोलन व्हावा म्हणून अण्णा हजारेने जवळपास 21 ते महिनाभर जो काय आहे प्रण घेतला होता. खाणं पिणं सर्व काही बंद होतं. रस्त्यावर बसलेले होते. त्यांच्यासोबत अनेक म्हणजे अनेक लोकही होते. कशासाठी? माहितीचा हक्क मिळण्यासाठी. मग याचा परिणाम म्हणून माहितीचा कायदा जो आहे तो अस्तित्वात आला. मग केंद्र सरकारचा माहितीची कायदा येण्यापूर्वी तामिळनाडू, गोवा, कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर अशा इत्यादी राज्यांनी माहितीचा अधिकाराबद्दल काय केले होते, कायदे प्रस्तुत केले होते. हे जे सिम्बॉल आहे राईट टू इन्फॉर्मेशनचं, मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सुद्धा जे काही सिम्बॉल आहे राईट टू एज्युकेशनचे जे काही कायदे आहेत त्यांचे व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सेंड करत असते. आणि जे काही दिन असतात जागतिक, आंतरराष्ट्रीय किंवा मग राष्ट्रीय दिन आहेत त्यांचेसुद्धा मी ड्रॉइंग तुम्हाला शॉर्ट्समध्ये सेंड करते, कारण जेणेकरून तुम्हाला ती बघितल्या लवकर लक्षात आलं पाहिजे आणि ध्यानात राहील. अशा प्रकारे अट्रॅक्टिव्ह कलर पेनने मी यूज करून तुम्हाला ते दिलेलं आहे. मग लोकशाहीत नागरिकांना असलेले मूलभूत अधिकार घटनेने कलम 19(1) मध्ये नमूद केलेले आहे. त्याचप्रमाणे कलम 1(क) मध्ये भाषण आणि अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याची तरतूद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे 15/6/2005 रोजी माहितीचा अधिकार अधिनियम जो आहे तो कायदा संमत करून 12/10/2005 पासून तो काय झाला, जम्मू काश्मीर वगळून संपूर्ण भारताला लागू झाला. महात्मा गांधीजींच्या मतानुसार काही मूठभर लोकांच्या हाती सत्ता देऊन स्वराज्य साकार होणार नाही, तर जेव्हा सत्तेच्या दुरुपयोगाला विरोध करण्याचे सामर्थ्य सर्व जनतेमध्ये येईल तेव्हाच खरे स्वराज्य साकार होईल. जम्मू काश्मीर काय करत होतं, हा कायदा नाही म्हणत होतं, त्यांना नाही पाहिजे होता. त्यामुळे त्यांनी काय म्हटलंय की काही लोकांना देण्यापेक्षा, काही मूठभर लोकांपेक्षा जे काही चांगले लोक आहेत त्यांच्यासाठी हा कायदा जो आहे तो संमत करूया. मग माहितीच्या सर्वसामान्य व्याख्या, मग कोणती व्याख्या दिलेली आहे त्यांनी. माहिती म्हणजे काय? थोडक्यात माहिती म्हणजे अभिलेख, दस्तऐवज, ईमेल, सूचना, कागदपत्रे, प्रसिद्ध पत्रके जे काय असतात त्यांना, नमुना मॉडेल, संविदा, अहवाल जे असतात त्यांना म्हणायचं आहे माहिती, किंवा मग माहितीचे जे काय आहे सर्वसामान्य व्याख्या अशा प्रकारे करता येईल. मग माहिती अधिकाराची उद्दिष्टे आहे. मग या माहितीच्या अधिकारामुळे प्रशासन लोकभिमुख व पारदर्शक होण्यास मदत होते. माहिती मिळवणे हा लोकांचा मूलभूत अधिकार आहे. या मूलभूत अधिकारामुळे लोकशाही समृद्ध होत असते. मग या कायद्यामुळे शासनाच्या कामात पारदर्शकता येते, विश्वास येतो, खुलेपणाचे वातावरण जे आहे ते निर्माण होत असते.
भ्रष्टाचाराला आळा बसण्यासाठी व शासकीय यंत्रणेला जाब विचारण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या धाडसतेका झाल्या आहे या माहितीच्या अधिकारामुळे निर्माण झालेला आहे. मग याची उद्दिष्ट काय काय आहे? माहिती मिळवण्यासाठी व्यवहार्य यंत्रणा उभी करायला हवी, नागरिकांना शासन कारभारातील सहभाग वाढवणे, राज्याच्या कारभारात पारदर्शकता व खुलेपणा निर्माण करणं, राज्य कारभारातील व्यवस्थेला भ्रष्टाचारास आळा घालणं, शासन व्यवस्थेत नागरिकांचे प्रति उत्तरदायित्व निर्माण करणं, प्रगल्भ लोकशाहीसाठी माहितगार जे नागरिक आहे नागरिकांचे समूह घडवणे. या सगळे जे काय आहे उद्दिष्ट सर्वसामान्य नागरिकांचे आहे. कशासाठी? माहितीचा अधिकार प्राप्त करण्यासाठी. पुढे आहे माहिती अधिकार वापरण्याची पद्धत. मग हा अधिकार वापरायचा कसा? आता हा अधिकार आपल्याला तर भेटला तर आहे, परंतु याचा वापर पण कसा करायचा आणि कुठे करायचा आहे हे तर आपण बघूया. मग ज्या नागरिकाला माहिती मागवायची आहे, साध्या कागदावर आवश्यक त्या माहितीचा तपशील किंवा संपर्काचा पत्ता लिहून 10 रुपये रोखीव भरून पावती जोडावी लागते. सदर 10 रुपयाची रक्कम कोर्ट फी, स्टॅम्प, बँकर्स चेक, धनादेश, मनी ऑर्डर या स्वरूपात भरता येते. मग ज्या कार्यालयातून माहिती पाहिजे असेल त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करावा लागतो. दुसरं आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या कार्यालयात मराठीमधून अर्ज द्यावा लागतो व केंद्र शासनाच्या कार्यालयात देताना हिंदी किंवा इंग्रजीमधून द्यायला लागतो. माहिती अधिकाराचा वापर करणारी व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली जर असेल तर शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. केंद्र शासनाच्या कार्यालयात इंडियन पोस्टल ऑर्डरद्वारे अर्ज शुल्क भरता येते. माहिती कोणत्या कारणासाठी करायची आहे किंवा काय करायचे आहे मात्र ती बंधनकारक नसतं. अर्ज छापील स्वरूपात असला पाहिजे असे कोणतेही बंधन त्यामध्ये नसतं. तुम्ही हाताने लिहिला तरी चालेल किंवा मग छापील असेल तरीही चालेल. अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. जे तुमचा अर्जाचा जो पॉईंट आहे, कशा कारणामुळे तुम्ही अर्ज करताय किंवा मग काय कारण आहे की अर्ज करण्यासाठी, तुमचा पत्ता, नाव, गाव सगळं त्यामध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तो तपशील द्यायचा आहे. मग माहिती अधिकारात माहिती मिळवण्याची कार्यपद्धती कशा प्रकारे आहे? माहिती अधिकारी अर्ज मिळवल्यापासून सर्व कार्यपद्धती 30 दिवसांच्या आत पूर्ण करत असतात. मग अर्जदाराला किती रक्कम भरावी लागेल याबाबतची सूचना माहिती अधिकार देत असतात. मग अर्ज मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अर्जदाराने ही फी भरल्यास माहिती उपलब्ध करून देता येते. माहिती न मिळाल्यास माहिती नाकारल्याचे समजून अर्जदार परत अपील करू शकतो. म्हणजे एखादी गोष्ट आहे जी माहिती तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही परत त्यासाठी अपील करू शकता. 30 दिवसाची जी काही ही पूर्ण प्रोसेस असते. मागणी केलेली जी माहिती आहे ती त्रयस्थ व्यक्ती अगर संस्था यांना नोटीस देऊन या संबंधित कालावधी 40 दिवसापर्यंत माहिती देऊ शकतो. म्हणजे अपील केल्यानंतर तुम्हाला 10 दिवसात परत ती माहिती भेटू शकते. माहितीच्या आधाराखाली संबंधित जे काही काम आहे, निरीक्षण आहे, तपासणी आहे, त्या कामाचे नमुने घेता यायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य या संबंधित माहितीची जी काही मागणी आहे ती केल्यापासून 48 तासांत पुरवण्याची तरतूद त्यामध्ये दिलेली आहे. मग माहिती अधिकाऱ्याने माहिती देण्याचे नाकारले तर नाकारण्यामागील कारण काय आहे हे आदेशावरून विरुद्ध किती दिवसांत अपील करता येईल हे ती मुदत अपीलीय करणाऱ्या अधिकाऱ्याचा पत्ता अर्जदाराला कळवणे बंधनकारक आहे. पुढे आहे माहितीचा प्रकार आणि शुल्क त्यांनी दिलेला आहे. मग कशा प्रकारे तुम्ही माहितीचा प्रकार देऊ शकतात? अर्ज करायचा आहे, मागवलेली जी काय माहितीची कॉपी आहे त्याची प्रत जोडायची आहे. A4 किंवा A3 जो कागद आहे त्यांचा आकार पाहिजे. 10 रुपये शुल्क, 2 रुपये शुल्क अशा प्रकारे तुम्ही DVD, CD, फ्लॉपी किंवा इत्यादी जे काय मॉडेल्स असतील त्यांची पाहणी करू शकता. ठीक आहे. मग काय आहे पुढचं पॉईंट आहे माहिती अधिकार संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांची कार्य. मग हे 3 मार्क्सला विचारले जाऊ शकतं की माहिती अधिकार संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्यांची कार्य सांगा व कोणकोणती ते लिहा. पहिला आहे जन्म माहिती अधिकाऱ्याची नेमणूक. माहितीचा अधिकार 2005 साली लागलेला आहे. त्यानुसार एखाद्या सक्षम अधिकारी त्यांच्या नियंत्रणाखाली 1 किंवा अधिक अधिकाऱ्यांची जनमाहिती जी आहे ती म्हणून पद निर्देशित करू शकतो. माहितीचे अधिकाऱ्यांचे नाव, पद, पत्ता, फोन नंबर, मोबाईल नंबर यांची माहिती दर्शवणारा जो काही फलक आहे तो त्यामध्ये दिलेला गेलेला असावा किंवा त्यामध्ये तो फलक लावला गेलेला असावा. अर्जदाराने मागविलेली जी काही माहिती आहे ती जनमाहिती अधिकाऱ्यावर बंधनकारक राहील. त्यामुळे प्रत्यक्ष जनमाहिती जी अधिकारी आहे हाच जो कायद्याचा जे काय आहे मुख्य घटक असायला हवा. पुढे आहे अपीलीय अधिकारी. म्हणजे जी माहिती आपण केलेली आहे ती जर आपल्याला त्याचा रिस्पॉन्स भेटला नाही तर आपण अपीलीय अधिकारीकडे जाऊन ती माहिती जी आहे ती काढू शकतो. म्हणजे काय की एखादी जी काय दिलेली माहिती आहे ती योग्य आहे की नाही
आहे अर्धवट चुकीची माहिती दिली असेल तर ती अपील केलेली असते आणि ती परत येते. त्यामुळे ती कायद्याची जी काय आहे ती तरतूद आहे. प्रथम अपीलीय जी काय अधिकारी असतात त्यांच्याकडे ते कागद जातात आणि ते चेक करून बघतात की जी माहिती केलेली आहे, अपील केलेली आहे ती बरोबर आहे की चूक आहे. त्यावरून ती पूर्ण त्याच्यामध्ये त्याचा निकष जो आहे तो काढला जातो. पुढे आहे राज्य माहिती आयुक्त. राज्य माहिती आयुक्तमध्ये काय आहे की अर्जदारास अपीलीय अधिकाराचा निर्णय मान्य असेल तर अर्जदार राज्य माहिती किंवा केंद्रीय माहिती आयुक्तांकडे प्रथम अपीलाचा निकाल मिळाल्यानंतर 90 दिवसामध्ये अपील अर्जदाराला करता येते. यालाच दुसरे अपील असे म्हणतात. म्हणजे जी काय माहिती आपल्याला हवी होती त्याच्यावर अर्ज मिळाल्यानंतर 90 दिवसांमध्ये अपील परत अर्जदाराला अपील करता येतो. त्याला दुसरं अपील काय म्हणायचे? दुसरं अपील म्हणायचे. मग जनमाहिती अधिकाऱ्याने अर्जदाराला वेळेत माहिती दिलेली नसेल किंवा माहिती चुकीची अगर अपुरी दिलेली असेल किंवा दिशाभूल करणारी माहिती असेल किंवा नष्ट केलेली असेल अशा कारणांची माहिती खात्री करून आयुक्ताला झालेली असेल तर दिवसाला 250 प्रमाणे दंड आकारण्यात येतो. शिवाय संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी किंवा शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करू शकतात. म्हणजे काय होतंय की बऱ्याच वेळेला काय होतंय आपण एखादी माहिती लिहितोय मग त्याच्याकडे आपण लिहिता लिहिता काहीतरी करत असतोय, खात पित असतो, मग ती जी माहिती आहे त्याच्यावर काहीतरी पाणी सांडलं जातं किंवा मग काहीतरी चुकीचं लिहिलं जातं किंवा आपलं लक्ष नसेल तर ती माहिती आपण चुकीची देतो किंवा मग काही दिवसानंतर ती माहिती आपल्याला द्यायची असते परंतु आपण 2-3 दिवस काय करतो ती माहिती कुठेतरी एखाद्या कप्प्यात ठेवून देतो. मग त्यामुळे काय होतं त्याच्यावरचे जे अक्षर आहे ते ब्लर होऊन जातात. मग आपण ती चेक करायच्या वेळेस बघत नाही, आतमध्ये उचकून बघत नाही, फक्त इथं ठेवलेली होती मग उचलून घेऊन जातो आणि डायरेक्ट अधिकाऱ्याकडे देऊन टाकतो. तेव्हा आपल्याला जे काय आहे ते हे सगळे कामं जे आहे ते व्यवस्थित करायचे आहे. जर असं झालं तर आपल्याला दंड भरतो आणि 250 रुपये आपल्याला दंड भरावा लागतो आणि आपल्यावर कार्यवाहीसुद्धा होते की तुम्ही असं का केलं आहे किंवा तुमचं यामागे करण्याचं कारण काय आहे. त्यामुळे माहिती जी आहे ती समोरच्याला चुकीच्या पद्धतीने मिळू शकते. पुढे आहे कोणती माहिती नाकारण्याचा अधिकार आहे. मग आपण जी माहिती भरतोय किंवा मग आपण जे अपील करतोय ते आपण आपल्या पद्धतीने करतोय, माहितीचा अधिकार आपला आहे, परंतु आपण यामध्ये कोणत्या प्रकारची माहिती नाकारू शकतो हे काय आहे ते आपण बघणार आहोत. मग जी माहिती प्रसिद्ध केल्याने संसद किंवा राज्य विधानमंडळाच्या विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहिती तुम्हाला नाकारता येईल. म्हणजे एखादी माहिती आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही काहीतरी विधानसभेबद्दल किंवा संसद सभेबद्दलच काहीतरी माहिती लिहिलेली आहे वेगवेगळी किंवा मग थोडीशी वेगळी माहिती लिहिलेली आहे तर तो आपण तिथे ती माहिती आपण नाकारू शकतो किंवा विधानमंडळ जी काय आहे ती माहिती तिथे नाकारू शकते. विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक मिळालेली माहिती प्रसिद्ध न करण्याच्या अटीवरील माहिती. म्हणजे जे काय विदेशी शासन आहे, आपण एखाद्या दुसऱ्या राज्याबद्दल काहीतरी लिहिलेलं आहे किंवा जे लिहिलेलं आहे ते प्रसिद्ध म्हणजे जी माहिती आहे ती प्रसिद्ध झालेली नाही आहे किंवा खूप जास्त प्रसिद्ध आहे, ज्यात चर्चा चाललेला जो विषय आहे त्यावर आपण खूप गहन प्रकारे लिहिलेला असेल तर ती माहिती आपल्याला नाकारता येते. ज्या माहितीमुळे नागरिकाच्या जीवाला किंवा शारीरिक सुरक्षेला धोका निर्माण होतो अशी माहिती नाकारता येते. जी माहिती प्रसिद्ध केल्यामुळे अपराध्यांचा तपास व संबंधित व्यक्तीला खटला दाखल करण्यास अगर अटक करण्यास अडथळा येत असेल तर ती माहिती सुद्धा नाकारता येते. व्यावसायिक गुपिते, बौद्धिक संपदा इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या माहितीने ज्या जनहिताच्या दृष्टीने ती माहिती सुद्धा धोकादायक ठरेल. एखाद्या व्यक्तीस जनहिताच्या दृष्टीने प्राप्त झालेली माहिती, मंत्रिमंडळाची कागदपत्रे तसेच मंत्री परिषद घेतलेल्या जे काही निर्णय संबंधी आहे त्यांची लगेच माहिती मिळू शकणार नाही. त्यामुळे परंतु मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्यावर ते प्रकरण पूर्ण झाल्यावर ती माहिती मिळू शकते. एखाद्या व्यक्तीच्या खाजगी जीवनात अचानक प्रवेश करीत आली अशी एखादी वैयक्तिक स्वरूपाची माहिती, जी माहिती प्रसिद्ध केल्याने देशाची एकता, सार्वभौमत्व, अखंडता जी आहे ती खंडित होते. म्हणजे सपोज आता काहीतरी पर्सनल विषय आहे, मला डिवोर्स वगैरे घ्यायचा असेल, एखाद्याला डिवोर्स घ्यायचा असेल तर जे काय आहे डिवोर्सची माहिती तुम्ही अधिकाऱ्यापर्यंत पोहोचली, परंतु तुमच्या लाईफमध्ये ज्याच्यासोबत तुम्हाला डिवोर्स घ्यायचा असेल, तुमची बायको असेल किंवा तुमचा नवरा असेल, तो तुमच्या लाईफमध्ये परत आलाय आणि तो तुमच्याशी चांगलं वागतो, चांगलं बिहेव करतोय, तर तुम्ही ती माहिती नाकारू शकतात. पुढचा पॉईंट आहे माहिती नाकारता येईल किंवा देता येईल याचे साधे नियम खालीलप्रमाणे. मग तुम्ही माहिती कोणत्या प्रकारची नाकारू शकतात किंवा कोणत्या प्रकारची माहिती तुम्ही देऊ शकतात ते मुद्दे त्यांनी दिलेले आहे किंवा नियम त्यांनी बनवले आहे. पहिला आहे संसद व विधानसभा सदस्याला जी माहिती नाकारली जाऊ शकत नाही ती सर्वसामान्य अर्जदारालाही देण्यास माहिती अधिकार बंधील असते. म्हणजे एखादी माहिती जी आहे
ती तुम्हाला द्यायची, परंतु जो सदस्य आहे तो तुमची माहिती नाकारतोय, ती माहिती तुम्ही अधिकारी बांधील करू शकतात किंवा देऊ शकतात. पुढे आहे माहिती देणे नियम आहे आणि माहिती नाकारणे हा अपवाद आहे. माहिती देणं काय आहे? नियम आहे. तुम्ही बनवला आहे माहितीचा अधिकार, म्हणजे आम्ही तुम्हाला जी माहिती आम्हाला पुरवायची आहे ती पुरवणारच आहोत. परंतु माहिती नाकारणं हा काय आहे? अपवाद आहे. परंतु जी माहिती तुम्ही दिलेली आहे किंवा आम्ही तुम्हाला दिलेली आहे ती माहिती चुकीची आहे, तर ते तुम्ही नाकारू शकतात. सीमा सुरक्षा दल, गुप्तचर संस्था, संशोधन संस्था इत्यादी जे काही नागरिकांचे हक्क आहे ते हक्क तुम्ही त्या ठिकाणी याबद्दल उल्लंघन करू शकत नाही. ठीक आहे. पुढे आहे सारांश दिलेला आहे. मग एवढं सगळं बघितलं आपण, तर याचा सारांश काय आहे? मग माहितीच्या अधिकाराचा फायदा किंवा माहितीच्या अधिकाराचा कायदा म्हणजे जनतेच्या हातात मिळालेले शस्त्र आहे. त्याचा उपयोग कसा करायचा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. म्हणून या शस्त्राचा वापर नागरिकांच्या मूलभूत हक्कासाठी, सुदृढ आणि निकोप लोकशाहीसाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी, समाज, राज्य, राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठीच व्हावा. म्हणजे आता आपल्याला शासनाने माहितीचा अधिकार दिलेला तर आहे, परंतु आपण त्याचा वापर काय करायचा नाहीये? चुकीचा करायचा नाहीये. आपल्या मूलभूत हक्कांसाठी करायचा आहे, सुदृढ आणि निकोप लोकशाहीसाठी करायचा आहे. जे काही शस्त्र आहे आपल्या हातात, तो माहितीचा अधिकार जो आहे तो आपल्या हातातलं एक शस्त्र आहे. आपण कधीही कोणावर काही चुकीचं आपल्यासोबत होत असेल तर आपण माहिती ती सरकारला किंवा अधिकाऱ्याला पुरवू शकतो, परंतु त्या माहितीची जी काही दखल घेतली पाहिजे, ही माहिती चुकीची आहे का, खरंच एखाद्याने माझ्यासोबत चुकीचं वागलं आहे का, तेव्हाच तुम्ही ती माहिती शासनाला पुरवायची आहे. परंतु जर तुमच्यासोबत काहीही होत नसेल आणि तुम्ही स्वतःहून काहीतरी एक्स्ट्रा सांगून जी माहिती दिलेली असते ती माहिती तुम्हाला तिथे पुरवता येत नाही किंवा त्याचा वापर तुम्ही काय करताय? चुकीचा करताय. अशा प्रकारे हा होता RTI राईट टू इन्फॉर्मेशन 2005 मध्ये आलेला आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, विचारला जाऊ शकतो. तर यातले हा पॉईंट जो आहे आपला पहिला पॉईंट संपला आहे. पुढे आहे ब शिक्षण हक्क अधिनियम RTE 2009 राईट टू एज्युकेशन 2009. हा प्रश्न F1 आपला फर्स्ट इयरच्या 2 क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेला गेलेला होता. F1 मध्ये आणि आय थिंक F8 की काहीतरीमध्ये F4 काहीतरीमध्ये विचारलेला होता. मग प्रास्ताविक बघूया. प्रास्ताविक काय सांगतंय? तर भारतात प्राथमिक शिक्षणाचा पाया रचण्याचे जे काम आहे ते पहिल्यांदा महात्मा फुले यांनी केलेले दिसून येते. मग सन 1882 मध्ये हंटर आयोगाच्या समोर साक्ष देताना आपले शिक्षणासंबंधीचे जे काही विचार आहे ते सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा आग्रह धरला त्यांनी. म्हणून आज सगळं जे काय आहे शिक्षण इयत्ता 6वी ते 8वी किंवा मग 9वी पर्यंत जे शिक्षण आहे 14 वर्षा वयोगटापर्यंत शिक्षण आहे ते सक्तीचं आणि मोफत केलेलं आहे. कोणामुळे? फक्त आणि फक्त महात्मा फुले यांच्यामुळे. मग नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 19 मार्च 1910 रोजी विधान परिषदेत रीतसर विधेयक मांडण्याचा प्रयत्न केला. मग संपूर्ण देशात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याची सुरुवात करावी यासाठी शासकीय व अशासकीय सदस्यांचा आयोग नेमावा असे स्पष्ट नमूद त्यामध्ये केलेले होते. मग काय आहे की त्यामध्ये काय सांगितले की शिक्षणाचा खर्च स्थानिक मंडळे व सरकारने 1:2 प्रमाणात वाटून घ्यावा. शिक्षणाकरिता एक स्वतंत्र सचिव नेमावा. सूचना दिल्या जातात किंवा सदर विधेयक शासनाच्या आश्वासनामुळे माघार घेतले. नंतर 16 मार्च 1911 रोजी गोखले यांनी पुन्हा एक विधेयक मांडले, पण ते 13 विरुद्ध 38 मतांनी फेटाळण्यात आले. श्री बाळ गंगाधर खेर यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती केंद्र निर्माण केलं. त्या समितीचे सदस्य जे होते डॉक्टर झाकीर हुसेन होते. त्यांनी 6 कलमे सुचवली. त्यामधील 3 कलमे जे आहे ते क्रमांकाच्या कलमात सक्तीच्या शिक्षणाची वयोमर्यादा 6 ते 14 असावी असे सूचित केले. 1944 साली सार्जंट अहवालामध्ये 2 टप्पे सुचवले गेले. पहिला टप्पा 3 ते 6 वर्षाच्या मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण दिल्यावर शिस्त व सामाजिक परिवर्तन चांगले राहील. दुसरा टप्पा म्हणजे 6 ते 14 वयाच्या वर्गासाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे सार्वत्रिक व मोफत शिक्षण द्यावे असे त्यामध्ये सुचवले गेलेले होते. मग नामदार गोखले यांचा जो काय आदर्श घेऊन बडोदा संस्थानात महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज जे होते यांनी प्राथमिक शिक्षण मोफत देण्याचा प्रयत्न
केला. मग वास्तविक पाहता या कायद्यात तसा उशीरच झाला होता, परंतु भारतीय राज्यघटनेच्या 60 वर्षांनंतर न्यायालयाने वारंवार मार्गदर्शक तत्वांचा विचार करून 27 ऑगस्ट 2009 रोजी जो काय हा कायदा संमत केला. ठीक आहे. पुढे आहे शिक्षण हक्क अधिनियम 2009, द राईट चिल्ड्रन्स टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ॲक्ट 2009, बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्क अधिनियम 2009. काय सांगतो हा हक्क? 1 एप्रिल 2010 पासून देशात हा सर्वत्र लागू करण्यात आला होता. ठीक आहे. मग या कायद्याअंतर्गत देशातील 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालक अथवा मुलगी यांना प्राथमिक शिक्षण वर्ग 1 ते 8वी पर्यंतचं शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. दुसरं, या कायद्याचा लाभ 6 ते 14 वर्षाच्या मुलामुलींना, अनुसूचित जाती जमाती, सामाजिक आर्थिकदृष्ट्या मागासलेले, दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या परिसरातील मुलांना आणि अपंग बालकांना निशुल्क आणि अनिवार्य शिक्षण प्राप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. तिसरं आहे शाळेमध्ये 100% मुले उपस्थित राहतील. दैनंदिन शाळेत उपस्थित राहून आपण आपल्या इयत्तेनुसार शिक्षण घेतील. या सर्व बाबींची जबाबदारी ही शासनाची आहे. ज्या शाळा शासनामार्फत चालवल्या जातात अशा शाळांमधून मुलामुलींना निशुल्क प्रवेश देणं बंधनकारक आहे. कोणत्याही शाळेत अधिनियमांचे उल्लंघन केल्यास म्हणजेच पालकाकडून जे प्रवेश शुल्क घेतलेले आहे त्या शुल्काचा 10 पटीपर्यंत दंड लावण्यात येतो. कोणत्याही मुलामुलीची व पालकांची प्रवेश परीक्षा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. निदर्शनास आल्यास 25,000 रुपये दंड आहे. त्यानंतर रीतसर तक्रार आल्यास 50,000 रुपये दंड भरावा लागतो. एखाद्या बालकाचे पालक मजुरी करण्यासाठी दुसऱ्या गावी जात असतील तर अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करावी लागते. तसेच ज्या ठिकाणी पालक मजुरी करायला जातात त्या शाळेत प्रवेश दिला जातो. अपंग मुलामुलींना घराजवळील शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल. घरापासून दूर असेल तर अपंग मुलांना शाळेत ने आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करायला लागते. 6 वर्षातील बालकास शाळेत प्रवेश दिल्यानंतर 14 व इयत्ता 8वी पर्यंत प्राथमिक शिक्षण पूर्ण करू न शकल्यास त्यानंतरही निशुल्क आणि अनिवार्य शिक्षण घेण्याचा त्यांना अधिकार आहे. म्हणजे हे सगळे जे अधिकार आहे, एखाद्या विद्यार्थ्याला काहीतरी कुठेतरी मध्ये आजारी पडलाय किंवा काहीतरी पर्सनल कारणामुळे तो शिक्षण नाही घेऊ शकला तर तो परत शिक्षण घेण्याचा त्याला अधिकार आहे. आई वडिलांची भूमिका महत्त्वाची आहे. बालकांच्या पालकातून शाळा प्रश्नातून समिती केली जाते. सदर समिती शाळेची वार्षिक योजना, वेळापत्रक जे काय आहे त्यामध्ये लक्ष देत असते. पालकांचे महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे काय की आपल्या बालकाला जवळच्या शाळेत प्रवेश घेतील, दररोज शाळेत पाठवणे व त्याचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून घेणे. तुम्हाला एक गोष्ट आठवते का? लहानपणी सपोज आपला मित्र जर आलेला नसेल, शिक्षक प्रेझेंटी घेत असतील तर तेव्हा त्याचं नाव घ्यायचे. मग तो अब्सेंट असला की 4-5 मुले म्हणायचे, हो हो सर मला माहिती, त्याचं घर मी आणू का त्याला, किंवा मी घ्यायला जाऊ का त्याला. अशा प्रकारे आपण त्याला घ्यायला जायचो, म्हणजे आपल्यालाही आनंद भेटायचा आणि आपण त्याला ओढत ताडत घेऊन यायचो. ठीक आहे. माझ्या मते तुम्हाला आठवते की नाही, परंतु आम्हाला ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे आठवते. म्हणजेच काय की प्रत्येक मुलाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि पालकांची ती जबाबदारी आहे की आपला मुलगा जो आहे तो दररोज शाळेत गेला पाहिजे. ठीक आहे. नाही तर प्राथमिक शिक्षण पूर्ण करून घ्यावे. असे न केल्यास पालकांना कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जाणार नाही. हेही पालकांचंच काय आहे जबाबदारी आहे. मग सदर कायद्याच्या तरतुदीप्रमाणे जवळपास 1 किलोमीटरच्या आतील वस्तीमध्ये प्राथमिक शाळा व 3 किलोमीटरच्या आतील माध्यमिक शाळा असायला पाहिजे. शाळेमध्ये जात, धर्म, वर्ग किंवा लिंग या आधारावर भेदभाव नाही केला पाहिजे. तसेच अनुसूचित जाती जमाती आहे, दारिद्र्याखालील जे लोक आहे, अपंग मुले आहे, त्यांचा जे काय आहे त्यांच्यासोबत भेदभाव करता कामा नये. या कायद्याच्या तरतुदीनुसार कोणत्याही बालकाला शारीरिक अत्याचार म्हणजे बाकावर उभे करणं, शिक्षा देणं, जात, धर्म, व्यंग यावरून चिडवणं किंवा शब्द प्रयोग करणं, वेगवेगळे अपमानकारक जे काय शब्द असतात ते वापरले जाणार नाही. असे शब्द वापरल्यास संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. अशा प्रकारे केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय, सैनिकी शाळा जे आहे त्यामध्ये सुद्धा 25% स्थानिक अनुसूचित जाती जमाती यांना मुलांना प्रवेश हा काय आहे दिला जाईल. मग जन्म दाखला नसल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारता येणार नाही, परंतु जन्म झाल्याची जर नोंद असेल तर ती महत्त्वाची बाब आहे. सदर प्रमाणपत्र जे आहे व्यक्ती जिवंत असल्याचा पुरावा आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे एखादा जन्म दाखला नाही आहे किंवा मग प्रवेश नाही आहे, परंतु तो व्यक्ती जिवंत आहे हे काय आहे पुरावा आहे. मग शिक्षणाच्या प्रमाणाबाबत सुद्धा तरतूद केलेली आहे. यामध्ये इयत्ता 1 ते 5वी पर्यंतची जी मुलं आहेत त्यांना शिक्षक आणि 60 विद्यार्थ्यांसाठी 2 शिक्षक असतील अशा प्रकारे त्यांनी
तुकड्या ज्या आहेत त्या डिव्हाइड केलेल्या आहे. या कायद्यानुसार शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर 6 महिन्यांच्या आत वरीलप्रमाणे विद्यार्थी व शिक्षक यांचे प्रमाणक पूर्ण करण्यात येतील. एका शैक्षणिक वर्षात इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत 200 दिवस शाळेत शिक्षण दिले जाईल. म्हणजेच वर्षभरात कमीत कमी 800 तास अभ्यासिका घेतल्या जातील. या कायद्यान्वये प्राथमिक शिक्षण इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचे जे शिक्षण मंडळ कुठलीही परीक्षा घेणार नाही. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यास शाळेच्या मुख्याध्यापकाकडून तसे प्रमाणपत्र काय आहे दिले जाईल. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांची भूमिका. मग आपण हे बघितलंय की शाळेमध्ये तुम्ही जे नियम आहे RTIचा जो नियम आहे, अधिकार आहे, त्या नियमानुसार आपण ते पॉईंट बघितले. परंतु आता शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांची नेमकी भूमिका काय असायला हवी यामध्ये ते आपण बघूया. तर विना अनुदानित शाळांव्यतिरिक्त इतर सर्व शाळांनी शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करणं बंधनकारक आहे. मग शाळा समितीची स्थापना शाळा सुरू झाल्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत स्थापन करायची. तसेच दर 2 वर्षांनी पुनर्गठन करायची. पालक सभेला आलेल्या पालकांतून 75% सदस्यांची निवड करावायची आहे. दुर्बल व वंचित वर्गातील शाळेमध्ये कमी माध्यम उच्च नैपुण्य दाखवणाऱ्या 3 वेगवेगळ्या स्तरावरील आणि तिसरं प्रत्येक वर्गातील आई वडील यांना प्रतिनिधित्व देणं. म्हणजे काय की आपल्याला पेपर संपले की काय होतं, सुट्ट्या लागतात. ठीक आहे, मग सुट्ट्या लागणं म्हणजे आपल्याला तिथे काय करायचं आहे, 3 ते 4 महिन्याच्या आत किंवा 2.5 ते 3 महिन्याच्या आत आपली शाळा जी आहे ती परत रेग्युलर सुरू झाली पाहिजे. त्यामध्ये काय 75% सदस्यांची निवड त्यामध्ये करायची. मग काय आहे, पहिला वर्ग आहे दुर्बल वंचित वर्ग, दुसरा शाळेमध्ये कमी माध्यम व उच्च नैपुण्य जे स्टुडंट आहे त्यांचा वर्ग, तिसरा म्हणजे टीचर पॅरेंट्स मीटिंग. पुढे आहे शिक्षक प्रतिनिधी, शिक्षण तज्ज्ञ, स्थानिक प्रतिनिधी. या समितीमध्ये 50% महिलासुद्धा काय असायला हवे, सदस्य असायला हव्या. मुख्याध्यापक हा समितीचा पदसिद्ध असायला हवा. प्रत्येक महिन्यातून एक सभा घेणे व त्या सभेस उपस्थित राहणे हे बंधनकारक आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची प्रत्येक महिन्यात किती गती होते, काय म्हणजे त्यांच्या अंगी कोणते कोणते गुण लागत आहे किंवा किती शिकले याच्यासाठी पॅरेंट्स टीचर मीटिंग जी आहे ती घेणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय होतं, त्या दृष्टिकोनातून शालेय विकास योजना जी आहे ती शिफारस करणं गरजेचं आहे. मुख्याध्यापकाची किरकोळ रजा मंजूर करणं तसेच दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणं सुद्धा गरजेचं आहे. शासकीय योजना, मध्यान्ह भोजन यांची अंमलबजावणी करणं गरजेचं असेल. ज्या काही शासकीय योजना आहे मुलांना पूर्णपणे शिकवणं आहे का म्हणजे व्यवस्थित, त्यामुळे त्यांना भोजनाची जी वेळ आहे, जेवणाची बेल देणं गरजेचं आहे. कायद्यानुसार दिलेली मानांकने, निकष यांचे पालन होते की नाही हे याबाबत लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पुढे आहे शिक्षकांच्या जबाबदाऱ्या. मग ह्या झाल्या पालकांची आणि शिक्षकांची समिती आणि यांची भूमिका. तर पुढे आहे शिक्षकांची जबाबदारी. मग शिक्षकांची काय जबाबदारी असायला हवे तर ते आपण बघूया. पहिलं आहे शाळेत शिक्षकाने वेळेत व नियमितपणे उपस्थित राहणे आवश्यक आहे. जर शाळेत शिक्षकच व्यवस्थित वेळेत आले नाही, नियमित उपस्थित राहिले नाही तर स्टुडंट येतील का, विद्यार्थी शाळेत येतील का, नाही. त्यामुळे शिक्षकांनी शाळेत येणं, व्यवस्थित उपस्थित राहणं गरजेचं आहे. पुढचा आहे शासनाने जो काय अभ्यासक्रम आणि मूल्यमापन जे आहे ते त्यावेळी पूर्ण करायला हवं. परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांचा शोध घेणे व त्यांना शाळेत प्रवेश करणे हे शिक्षकाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. मी आत्ताच तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं आहे त्याचं की आपण जे विद्यार्थी घरी राहायचे त्यांना घरी जाऊन त्यांच्या बोलावून आणायचो. शिक्षकांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे अशैक्षणिक कामे व या कायद्याद्वारे रद्द करण्यात आली आहे. शिक्षकांनी खाजगी क्लासेस घेणं किंवा चालवणे बंधनकारक आहे. हे काय आहे की आता एखादा शिक्षक आहे जो खाजगी क्लासेस घेतोय, तो शाळेतही शिकवतोय विद्यार्थ्यांना आणि खाजगी क्लासही घेतो, हे काय आहे, बंधनकारक आहे. मग शासनाने निर्धारित केलेल्याप्रमाणे शिक्षकांची शैक्षणिक अर्हता व पात्रता असायला हवी. D.Ed. B.Ed. जे काय आहे ते पूर्ण असायला हवं. त्यांचं शिक्षण आहे, शैक्षणिक पात्रता जी जर पूर्ण नसेल तर त्यांना जो काय सदर कायदा आहे तो लागू झाल्यापासून 5 वर्षात अर्हता प्राप्त करणं काय आहे, आवश्यक आहे. पुढचा आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाद्वारा प्रत्येक बालकाचे सर्वांग मूल्यमापन करून बालकाच्या गरजेनुसार मार्गदर्शन करणे काय आहे, गरजेचं आहे. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय, आपण बघितलेलं आहे की वर्गांतर्गत शिक्षक विद्यार्थी वर्ग अभ्यासक्रम जो काही याच्यातील परस्पर संबंध असतो त्यातील जे काय सर्वांग मूल्यमापन जोपर्यंत बालकाचं होत नाही, गरज आहे
ती काय आहे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ही एक गरज आहे, त्यावर मार्गदर्शन करणं काय आहे, गरजेचं आहे. पुढे आहे पालकांची जबाबदारी. मग पालकाने आपल्या मुलाला जवळच्या शाळेत दाखल किंवा प्रवेशित करणं त्याचं कर्तव्य आहे. पालकाने प्रत्येक पालक सभेला उपस्थित राहून आपल्या बालकाच्या शैक्षणिक प्रगती, दैनंदिन उपस्थिती, इतर शालेय प्रगती संबंधित शिक्षकांचं जे काही चर्चा आहे ती शिक्षकांसोबत करायला हवी. पुढे आहे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये 75% सदस्य हे पालक असल्याची खात्री करावी. पुढे आहे आपल्या बालकाच्या संबंधित माहिती सादर करताना प्रथम स्थानिक प्राधिकरणाकडे मांडावी. यातून समाधान न झाल्यास राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडे तक्रार करता येते. मग याचा सारांश काय दिलेला आहे, RTE 2009च्या नियमाप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे सर्व बालके शाळेमध्ये दाखल होतील. ही बालके शाळेत दाखल होण्यासाठी शासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, नागरिक, शिक्षण तज्ज्ञ, शिक्षणप्रेमी यांची जबाबदारी काय आहे, वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 2009चा जो काय कायदा आहे त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं हे काय आहे, एक प्रकारचं कायदा आहे किंवा मग अधिकार आहे, म्हणजे शिक्षणाचा अधिकार आहे. पुढचं पॉईंट आहे मानव अधिकार, ह्युमन राईट्स. मग ह्युमन राईट्सची प्रास्ताविक काय सांगते तर बघूया. मग काय आहे की मानवी हक्क किंवा मानवी अधिकार हे मानवाचे मूलभूत काय आहे, हक्क आहे. मग मानवी हक्क हे जागतिक असून सर्वांना समान असतात. मग हे हक्क उपजत असतात किंवा कायदेशीर असू शकतात. मानवी हक्कामध्ये जीवनाधिकार, राईट ऑफ लाईफ यापासून मुक्तता किंवा मग यातनांपासून मुक्तता, फ्रीडम फ्रॉम टॉर्चर, गुलामगिरीपासून मुक्तता, फ्रीडम फ्रॉम स्लॅव्हरी, फ्रीडम फ्रॉम स्पीच, राईट टू अ फेअर ट्रायबल, हे सगळं काय आहे स्वातंत्र्य आपल्याला कायद्यानुसार दिलेलं आहे, ते आपला हक्क आहे. मग संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवी हक्क उच्चायुक्त कार्यालय व मानवी हक्क समिती या दोन संस्था काय आहे, जागतिक स्तरावर मानवी हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करत असतात. हे जे आहे ह्युमन राईट्स साईन आहे, हँड आहे, तो हँडचं ते साईन आहे. मग जगातील सर्व व्यक्तींसाठी, समूहासाठी समान नियम असावे ही संकल्पना कित्येक शतकापासून काय केलेली आहे, मांडली जात आहे. परंतु आजही काही ठिकाणी पूर्वग्रह, निरक्षरता या तत्वज्ञानाच्या आधारे काही समाजामध्ये आजही काय आहे, विषमतेचं वातावरण आपल्याला बघायला भेटतं. माणसात भेद निर्माण होतात किंवा सदर भेदभाव, वंश, जात जे काय आहे त्या राष्ट्र या मुद्द्यांवरून काय होत असतं, भेद निर्माण होत असतात. मग त्यामुळे काय होतं की त्यांनी काय झालं की हा कायदा जो आहे मॅग्ना चार्टाचा जो कायदा आहे याचे पहिले उदाहरण सन 1215 मध्ये इंग्लंडमध्ये प्रस्तुत केलेलं होतं. मग फ्रान्समध्ये 1628 मध्ये पिटिशन ऑफ राईट्स व फ्रेंच राज्यक्रांतीतील मानव व नागरिक यांच्या हक्काचे जे काय आहे घोषणापत्र, तसेच अमेरिकेतील हक्कांची सनद काय झालेली आहे, कायदे त्यामध्ये दिसून आलेले आहे. पुढे आहे हे युनायटेड नेशनचं त्यांनी तिथे काय दिलं आहे, इमेज दिलेली आहे. मग संयुक्त राष्ट्रसंघाने 1945 साली मानवी हक्क आयोगाची स्थापना केली. 10 डिसेंबर 1948 साली जागतिक स्तरावर मानवी हक्कांना काय झाला, जाहीरनामा प्राप्त झाला आणि यानंतरच्या कालावधीत युरोप खंडात युरोपियन मानवी हक्क न्यायालयाची स्थापना 1955 साली करण्यात आली. मग मानवी हक्काच्या व्याख्या काय काय सांगताय, व्ही चंद्रा काय म्हणताय की मानवी हक्क म्हणजे असे सर्व हक्क की जे मानवामध्ये स्वाभाविकरित्या आलेले आहेत आणि त्या हक्काशिवाय आपण मानव प्राणी म्हणून जगू शकत नाही. म्हणजे असे हक्क की जे मानवामध्ये आधीचेच म्हणजे स्वाभाविक जसा काही स्वभाव असेल त्या स्वभावातच ते आढळून आलेले आहे, त्यानुसार आपलं जीवन काय आहे, जगणं शक्य नाही. त्या हक्कानुसार किंवा त्या हक्कांशिवाय आपलं जीवन जे आहे ते जगणं शक्य नाही. असे हक्क म्हणजे काय आहे, मानवी हक्क. पुढे त्यांनी अजून सांगितलं आहे की मानवी हक्क म्हणजे जीवन, स्वातंत्र्य, समता आणि प्रतिष्ठा यांच्या संबोधातील घटनेने संरक्षित केलेले किंवा आंतरराष्ट्रीय करार व भारतीय न्यायालयाकडून मूर्त केलेले हक्क म्हणजे काय आहे, मानवी हक्क. पुढे आहे व्यक्तीच्या विकासासाठी काही हक्कांना विशेष महत्त्व द्यावे लागते, त्यांनाच काय म्हणायचे, मूलभूत हक्क किंवा मानवी हक्क म्हणायचे. पुढे आहे मानवी हक्कांचे स्थूल प्रकार. मग आता हे बघितलंय आपण मानवी हक्क, आपण कोणत्याही विषयाचे अजूनपर्यंत किंवा कोणत्याही कायद्याचे स्थूल प्रकार जे आहे ते बघितले नाही. तर स्थूल प्रकार काय आहे मानवी हक्कांचे बघूया. त्याचे 2 प्रकार मानलेले आहे. पहिला आहे, पहिल्या हक्कात सर्वसामान्यपणे नागरी व राजकीय हक्कांचा समावेश होत असतो. व्यक्तीचे स्वातंत्र्य, जीवन आणि सुरक्षितता, गुलामगिरीपासून व्यक्तीची मुक्तता, सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आहे,
व्यक्तीचे संरक्षण, न्याय, सुनावणीचा हक्क, मालमत्तेचा हक्क इत्यादी यामध्ये समावेश आहे. दुसऱ्या हक्कामध्ये काय आहे? आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक हक्क येतात. यामध्ये कामाचा, वेतनाचा, समाधानकाराचा जो काय दर्जा आहे त्याचे हक्क यामध्ये दिसून येतात. मग या प्रकारांमध्ये काय आहे? सन्मान किंवा समता यांच्याशी या हक्कांची बांधिलकी या हक्कामध्ये दिलेली आहे. मग भारतीय घटनेत मानवी हक्कांचा अंतर्भाव कसा आहे? तर व्यक्तीच्या सर्वांग विकासासाठी व्यक्तीला हक्क व प्रतिष्ठा प्राप्त होणं आवश्यक आहे. लोकशाहीचा गाभा म्हणजेच काय आहे? व्यक्तीचा हक्क. जर लोकशाहीने आपल्याला व्यक्तींना किंवा माणसांना हक्कच दिले नाही तर लोकशाहीचा काही फायदा आहे का? नाही. मग देशाबद्दल आदर निर्माण करणं, भारतीय घटनेत जे हक्क आहे त्यांचा आदर निर्माण करणं, ते कोणालाही हिरावून न घेता येता त्याचा व्यवस्थित जे काय आहे हक्कांना व्यवस्थित आपण अधिकार जो आहे, हक्कांचा जो काय अधिकार आहे आपण तो व्यवस्थितपणे त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे. चुकीचा वापर न करणं हे सगळ्या गोष्टी त्यामध्ये येतात. मग त्याचे हक्क आहे, समानतेचा हक्क आहे कलम 14 मधले. हे जे काही हक्क आहे मी ते सगळे तुम्हाला नंतर एका पेजवर किंवा मग नोट्समध्ये देणार आहे. पुढे आहे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग. मग आयोग केव्हापासून आलाय, त्याची रचना काय आहे ते आपण बघूया. तर काय सांगायचं आहे की मानवी हक्क आणि त्याचे संरक्षण या विषयाचे दिवसेंदिवस महत्त्व काय चाललंय? वाढत चाललेलं आहे. मग 1948 साली मानवी हक्काचा जाहीरनामा जाहीर झाला. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्याचा समावेश पहिल्यांदाच करण्यात आला. त्यानंतर मग संमेलने, परिषदा, जाहीरनामा ह्या काय झाले त्यामध्ये त्याची चर्चा होण्यात आली. मग जगातील प्रत्येक राष्ट्राने सर्व प्रकारच्या मानवी हक्क आणि सर्व मूलभूत हक्कांचे संरक्षण करायला हवे आणि ते करताना कोणत्याही प्रकारच्या सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक भेदभावाला तडा जाणार नाही किंवा स्थान देऊ नये अशी त्यामध्ये तरतूद केलेली होती. मग एकाच देशातील जनतेमध्ये एखाद्या मुद्द्यावर संघर्ष घडतो तेव्हा मानवी हक्काची पायमल्ली होते. अशा वेळी राष्ट्रसंघाच्या भूमिकेपेक्षा त्या संबंधित देशातील सरकार चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. आपल्याला माहिती आहे की काही ठिकाणी दंगली होतात किंवा मग काही राज्यामध्ये किंवा देशामध्ये खूप मोठे मोठे भांडण होतात. मग त्यामध्ये काय होतं की मानवी हक्कामध्ये म्हणजे इकडचे लोक तिकडच्यांना काहीतरी बोलतात, तिकडचे लोक इकडच्यांना काहीतरी बोलतात. मग तिथं काय होतं, जे मानवाचे जे हक्क आहे बोलण्याचा किंवा माहितीचा अधिकार आहे किंवा मग जे काही राईट टू स्पीच आहे, फ्रीडम ऑफ स्पीच आहे, तिथं काय होतं त्या हक्कांची पायमल्ली केली जाते. मग अशा वेळी काय होतं की सरकार जे आहे ते चांगल्या प्रकारे भूमिका तिथे पार पाडू शकतं. मग एकाच देशात अनेक कारणांमुळे संघर्ष होतात. संघर्षाची अनेक कारणे असतात. यामध्ये भाषा, वंश, धर्म, जात इत्यादी गोष्टी त्यामध्ये असतात. मग इत्यादी कारणांमुळे संघर्ष होऊ नये म्हणून केंद्र सरकारने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केली आहे. मग मानवी हक्क आयोगाची रचना कशी केलेली आहे तर बघूया. मानवी हक्क आयोगाची रचना ही खालील दिलेल्या तक्त्याप्रमाणे त्यांनी दर्शवलेली आहे. पहिला आहे अध्यक्ष. मग सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त सरन्यायाधीश म्हणजे काय आहे? अध्यक्ष आहे. पुढे आहे सदस्य. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त किंवा पदावर कार्यरत असलेले न्यायाधीश म्हणजे काय? म्हणजे काय आहे? सदस्य. ठीक आहे. मग सदस्य उच्च न्यायालयाचे निवृत्त किंवा पदावर कार्यरत असलेले न्यायाधीश. पुढे आहे सदस्य मानवी हक्काविषयी सखोल ज्ञान असलेले किंवा त्यासाठी प्रत्यक्ष काम करीत असणारे व्यक्ती. मग वरील अध्यक्ष व सदस्यांची निवड जी आहे ती राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळातील सदस्यांच्या शिफारसीने केलेली असते. मग मानवी हक्क आयोगाने मुख्यालय दिल्ली येथे आहे. मग आयोगाचे जे काही आयोगाचे केंद्र आहे सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय देशात विविध ठिकाणी कार्यालय निर्माण केलेली आहे. मग कोणत्याही एखाद्याला खूपच जास्त अडचण आली आहे किंवा मग काहीतरी काम आहे किंवा खूपच जास्त त्याचं जे काय आहे परेशान आहे तो माणूस, तर त्याला प्रत्येकाला दिल्लीला जायची गरज आहे का? नाही. त्यासाठी प्रत्येकाला दिल्लीला जावं लागणार नाही म्हणून त्यांनी काय केलेलं आहे तिथे त्यांना प्रत्येक ठिकाणी जी काय आहे देशात विविध ठिकाणी कार्यालये निर्माण केलेली आहे. मग मानवी हक्क आयोगाची कार्य व अधिकार. मग कोणते कोणते कार्य आणि काय काय अधिकार आहे तर बघूया. तर मानवी हक्कावरती अत्याचार केल्यास त्या तक्रारीची चौकशी करणे. उदाहरणार्थ काय की मानवी हक्कांपैकी कोणत्याही हक्काला बाधा पोचणार असेल तर तिथे त्याची आपण काय करू शकतो, त्या तक्रारीची चौकशी आपण करू शकतो. पुढे आहे मानवी हक्कांच्या कार्यक्षेत्रामध्ये संशोधन हाती घेणे, त्यास प्रोत्साहन देणे. मग जे काही कार्य आहे त्याचं संशोधन, एखाद्या गोष्टीचं जे काही संशोधन आहे ते आपण करू शकतो आणि ते काय आहे त्याला प्रोत्साहन आपण देऊ शकतो. आंतरराष्ट्रीय मानवी हक्क साधने यांचा अभ्यास करणे, निष्कर्ष शिफारसी देणे व त्यांच्या अंमलबजावणीसाठी पाठ्यपुरावा करणे तसेच संदर्भ ग्रंथाचे वाचन करणे. राज्य शासनाच्या अधिकारात
अधिकारात येणाऱ्या ज्या काही कारागृह आहे, दुसऱ्या संस्थेला भेट देऊन तेथील काळजी, उपचार, सुधारणा किंवा संरक्षणाच्या हेतूने राहत असतील तर त्यांच्या राहणीमानाचा अभ्यास करणं काय आणि शिफारसी करणं काय आहे, गरजेचं आहे. हे काय आहे, कार्य आहे. पुढे आहे मानवी हक्क संरक्षण आणि शिक्षण. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, 2 किंवा 3 मार्क्सला विचारला जाऊ शकतो, मोठ्या प्रश्नामध्ये किंवा छोट्या प्रश्नामध्ये 50 ते 60 शब्दामध्ये आन्सरमध्ये लिहायला विचारलं जाऊ शकतं. मग संरक्षण आणि शिक्षण काय आहे की मानवी हक्कांच्या परिणामकारक अंमलबजावणीच्या दृष्टीने व्यक्तीने स्वतः आणि इतरांच्या मानवी हक्कांसंबंधित शिक्षण घेणं काय आहे, आवश्यक आहे. मग शिक्षण असेल तर हक्काच्या अंमलबजावणीसाठी आणि संरक्षणासाठी आपण मागणी करू शकतो. एखादा अनाडी माणूस आहे, तो शिकलेलाच नाहीये आणि तो त्याचं संरक्षण मागू शकतो. होईल का असं? होईल, पण किती प्रमाणात होईल? पूर्ण प्रमाणात होईल का? नाही. जेव्हा तो शिकेल असेल किंवा जो काहीतरी व्यवस्थित त्याला काहीतरी कळतंय की हे आपण चुकीचं करतोय की नाही करत आहे, तेव्हाच त्याची काय होईल, अंमलबजावणी करणं शक्य आहे. मग प्रत्येक राष्ट्राने आपल्या अभ्यासक्रमातून मानवी हक्कांसंबंधी सर्वसमावेशक माहितीचा अंतर्भाव करावा. यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, शिक्षक, तज्ज्ञ यांच्यामध्ये मानवी हक्काविषयी काय होतं, एक निकोप दृष्टिकोन जो आहे तो तयार होतो. मग यासाठी प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेणं काय आहे, आवश्यक आहे. पुढे आहे मानवी हक्क आणि शिक्षणाची गरज. का झाली आहे मग शिक्षणाची गरज मानवी हक्कामध्ये, किंवा मानवाचे जे हक्क आहे त्यामध्ये शिक्षणाची गरज का लागली आहे? मी तुम्हाला आत्ताच सांगितले की जो माणूस शिकलेला असेल त्यालाच जे मानवी हक्क आहे ते व्यवस्थित समजतात, तोच इतरांना व्यवस्थित सांगू शकतो आणि तोच त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करू शकतो. परंतु जे लोक शिकलेले नाहीत किंवा जे लोक साक्षर आहेत तेही काही वेळेस काय होतात, खूप सारा अडाणी बनण्याचा प्रयत्न करतात आणि जे मानवी हक्क आहे त्यांचा चुकीचा वापर करतात. मग त्यामध्ये काय, याबाबत काय काय दिली शिक्षणाची गरज का भासली आहे, तर बघूया. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी उपयुक्त आहे. प्रत्येक व्यक्तीला काय हवंय काय नाही हे स्वतःचे हक्क आहेत त्याची जाणीव त्याला असायला हवी. व्यक्तीमध्ये मानवतावादी दृष्टिकोन असायला हवा. मानवी हक्क चळवळीबद्दल नागरिकांच्या जाणीव जागृती निर्माण करायला हवा. समाज परिवर्तनासाठी अतिशय उपयुक्त, उदाहरणार्थ स्त्री पुरुष समानता आहे. भयमुक्त व गरजमुक्त समाज निर्मितीसाठी उपयुक्तता. विद्यार्थ्यांच्या जे काही व्यक्तीच्या आर्थिक बदलासाठी, जगामध्ये प्रत्येक देशामध्ये आंतरराष्ट्रीय सामंजस्यपणा निर्माण करण्यासाठी काय आहे, शिक्षणाची गरज आहे. पुढे आहे मानवी हक्क आणि शिक्षणाची उद्दिष्टे. मग काय उद्दिष्ट आहे, मानवी हक्कासाठी सार्वजनिक चळवळीची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणं. मानवी हक्कांच्या संरक्षणासंदर्भातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दस्तऐवजी मूलभूत ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त करून देणं. नागरिकांचे व त्यांचे हक्क जे आहेत विद्यार्थ्यांना माहीत करून देणं. नागरिकांचे हक्क नाकारले गेल्यास विद्यार्थ्यांना संघर्षाची जाणीव करून देणं. चिकित्सक विचार करण्याची सवय विद्यार्थ्यांना लावण्यास मदत करणं. मानवी हक्क नाकारल्यास संघर्ष कसा करावायचा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं. भारतातील सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये किंवा लोकांमध्ये समानता, स्वातंत्र्य, प्रतिष्ठा हे काय जे आहे ते सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणं. ठीक आहे. मग व्यक्तीचे जे काय स्वातंत्र्य आहे, संरक्षण आहे किंवा मग ज्या चळवळी आहेत त्यांना त्यांचे हक्क जे आहे ते माहीत असायला हवे विद्यार्थ्यांना. कोणाला? विद्यार्थ्यांना. सपोज एखादा विद्यार्थी 18 वर्षाच्या पुढे गेला आहे आणि त्याला माहितीच नाही की आपल्याला मतदानाचा हक्क आहे, तर होईल का त्याचा मानव म्हणून किंवा मानवी हक्क म्हणून त्या विद्यार्थ्याचा काही उपयोग होईल का जीवनात? नाही. तर मानवी हक्कांच्या कार्यक्षेत्रात हुशार, संशोधन वृत्ती असणारा जे काही निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केले पाहिजे. मानवी हक्कांच्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षणार्थ्याला अध्यापन पद्धती, तंत्रे, सूत्रे, साधने, पाठ्यक्रम, अभ्यासक्रम याबाबत प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आपण बघितलंय विविध अध्यापन पद्धती बघितल्या, तंत्रे बघितले, सूत्रे बघितले. ह्या सूत्रांचा, तंत्रांचा, अध्यापन पद्धतीचा मानवी हक्कामध्ये, पाठ्यक्रमामध्ये, अभ्यासक्रमामध्ये प्रशिक्षण त्याला देणं काय आहे, गरजेचं आहे. पुढे आहे मानवी हक्क आणि विविध स्तरांवरील अभ्यासक्रम. मोठा प्रश्न आहे, IMP आहे. 4 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये विचारला जाऊ शकतो. त्यातील पहिला पॉईंट आहे तो म्हणजे महाविद्यालय स्तर व पदव्युत्तर विभाग. मग पदवी स्तरावर मानवी हक्कांसंबंधित स्वतंत्र पेपर कला व व्यापार किंवा मग कॉमर्स या विभागाला ठेवण्याची संधी आहे. मग विज्ञान विभागासाठी प्रकल्प म्हणून कार्य देण्याची व्यवस्था होऊ शकते. यामुळे पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये मानवी हक्क याबद्दल काय होतं, सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. पदव्युत्तर विभागासाठी MEd, MA-Com, MSc, M.Ed, L.Ed, LLM इत्यादी ज्या काही शाखा आहेत त्यांना सेमिस्टरला काय आहे, मानवी हक्कांसंबंधी पेपर ठेवणं आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जगाकडे बघण्याचा, सर्व मानवाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदललेला
दिसून येईल. दुसरं आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर. मग उच्च माध्यमिक व माध्यमिक स्तरासाठी काय करायला पाहिजे की या स्तरावर भाषा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान, चित्रकला, तक्ते, व्यंगचित्रे, दृकसाधने, दृकश्राव्य साधने इत्यादी जे काय उपक्रम आहे, प्रकल्प आहे, अनेक विषयांतून मानवी हक्काबाबतच माहिती त्यांनी अंतर्भूत करायला हवी. मग तिसरं आहे प्राथमिक स्तर. मग प्राथमिक स्तरासाठी काय करणार की या स्तरावर हा विषय काय आहे अंतर्भूत करण्यासाठी परिसर अभ्यास 1 परिसर अभ्यास 2 या विषयामध्ये करावं. अशा प्रकारचे सध्याच्या पाठ्यक्रमामध्ये आपल्याला ते काय आहे मानवी हक्काचे पाठ जे आहे समानता वाढवण्यास मदत करतील. पुढे आहे मानवी हक्काच्या प्रचार व प्रसाराची माध्यमे. काय काय आहे मग मानवी हक्कांबाबत लोकांपर्यंत जाणीव करून देण्यासाठी अनेक माध्यमांचा पद्धतींचा तंत्रांचा वापर आपण करतो. मग यामध्ये काय काय होऊ शकतं कारणे, गटचर्चा, परिसंवाद, चर्चासत्रे, वादविवाद, पथक चर्चा, उपक्रम, प्रकल्प पद्धती इत्यादी गोष्टींनी आपण सर्वसामान्य लोकांना ती मानवी हक्कांची माहिती जी आहे ती पुरवू शकतो. मग पथनाट्य, लघुनाटक, कमवा आणि शिका योजना, समाजसेवा शिबिरे इत्यादी जे काही शिबिरे आहे, अभिनय आहे, राष्ट्रीय सेवा योजना आहे त्यानुसार माहिती देण्यासाठी सदर विभाग जो आहे तो अतिशय उपयुक्त ठरणार आहे. मग या विभागाचे कार्य समाजातूनच असल्याने मानवी हक्कांबाबत माहिती प्रसार करण्यासाठी उपयोग काय होतो करता येतो. पुढे त्याचा सारांश बघूया. सारांश काय सांगतोय की मानवी हक्क याबाबत सविस्तर माहिती घेतली यावरून आपल्याला असं लक्षात येतं की जगातील सर्व मानवजात सुखरूप सुरक्षित राहण्यासाठी प्राथमिक ते पदव्युत्तर विभागापर्यंत मानवी हक्कांसंबंधी अभ्यासक्रमात अंतर्भाव केल्यास विद्यार्थ्यांत मानवाबाबत सकारात्मक दृष्टिकोन काय होईल तयार होईल. जर तुम्ही अभ्यासक्रमात मानवी हक्क जे काही हक्क आहे ते नमूद केले तरच विद्यार्थी जो आहे तो भावी नागरिक बनू शकेल. पुढे आहे बाल हक्क व बाल संगोपन आयोग NCPCR SCPCR. प्रास्ताविक काय सांगते की बालकांचा सर्वांगीण विकास होऊन प्रत्येक बालकाला समान संधी मिळावी या उद्देशाने बालकांचे हक्क करण्यात आले. परंतु याबाबतची जी काही समाजात जाणीव व जागृती निर्माण होणं काय आहे गरजेचं आहे. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर बाल हक्कांसंदर्भात कार्य करण्याच्या युनिसेफ या संस्थेने 1989 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत बाल हक्क संहिता तयार करण्यात आली. मग यामध्ये काही खालीप्रमाणे मुख्य बाल हक्क त्यांनी सांगितला आहे. ते कोणते आहे की बालकाचा जगण्याचा, विकासाचा, सुरक्षिततेचा व सहभागितेचा हक्क काय आहे मुख्य मानला जातो व बालकांना चांगला आहार, निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन या गोष्टी त्यामध्ये मांडण्यात आलेला आहे. मग कलम 54 कलमी संहिता तयार करण्यात आलेली आहे. मग बालकांना हक्क असतो हेच चकित करणारा प्रश्न आहे. बालक हक्क याबाबत बालक, पालक, समाज यांची उदासीनता दिसून येते. का दिसून येते की बालकाच्या हक्काबाबत समाजात म्हणावी तेवढी जाणीव व जागृती झालेली नाहीये. बालकांच्या अनेक समस्या असतात. यामध्ये दारिद्र्य, अज्ञान, परंपरागत चालीरीती यांच्या बंधनात अडकलेले कुटुंब, मुले अनेक अडचणीमध्ये असतात. मग यांच्या अडचणीतून काढून घेण्यासाठी कुटुंब, समाज, शासन, प्रशासन इत्यादी पुढाकार घेणं गरजेचं आहे. मग बालकांना जे काही बाल हक्क आहे ते समजावून सांगणं वरिष्ठ लोकांची जबाबदारी आहे. मग शासनाचा बाल हक्क विभाग फारच उदासीन असल्यामुळे ते दिसून आपल्याला येत असतं. मग बाल हक्क आयोगाची उद्दिष्टे, मग काय काय उद्दिष्टे आहे लिंग, धर्म, जात कोणतीही असो सर्व मुलांच्या हक्काचे संरक्षण करणं हा काय आहे सरकारचे उद्दिष्ट आहे किंवा मग बाल हक्काचे उद्दिष्ट आहे. पुढे आहे बाल हक्क भंगाच्या प्रकरणांची चौकशी करून त्या प्रकरणात आवश्यक शिफारसी करणं. म्हणजे जे काय आहे बाल हक्काचे जे काय प्रकरण आहे किंवा मग एखादा लहान मुलगा आहे त्यावर लहानपणी म्हणजे त्याला शिक्षक जे आहे ते टॉर्चर करताय किंवा मग मारताय कशावरनं जे त्यांची जात, लिंग यांच्यावरनं त्यांना टॉर्चर केलं जातं तर त्याची शिफारस करणं काय आहे मुलांना हक्क आहे ते सांगू शकतात. बालकांच्या हक्काला बाधा येणाऱ्या घटकांची तपासणी करून उचित शिफारसी करणं. ज्या काही गोष्टी आहे बाधा येणाऱ्या ज्या गोष्टी आहे बालकांसाठी त्यांची तपासणी करणं गरजेचं आहे. बाल हक्काच्या क्षेत्राशी संबंधित संशोधन व अभ्यासाचे विषय घेणं. बाल हक्काच्या संरक्षणासाठी रक्षणासाठी अस्तित्वात असलेल्या सुरक्षा उपायांचा आढावा घेणं. बाल हक्क कायदा 2005 अंतर्गत कलम 14 व 24 नुसार 14 वर्षाखालील आणि मानसिकदृष्ट्या जे काय असलेले सक्तीने जी शिक्षण देण्याची तरतूद त्यांनी दिलेली आहे. मानसिकदृष्ट्या निराश, विशेष काळजी घेणारे जे काय गरज असलेली मुलं आहेत त्यांच्यावर लक्ष देणं, त्यांचं संरक्षण करणं बाल हक्क कायद्याचं काम
आहे. मग बाल संगोपन आयोग. मग बाल संगोपन आयोग काय सांगते की महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे जुलै 2007 मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा 2005 अन्वये राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी स्थापना करण्यात आली होती. म्हणजेच बाल हक्क परिषदेत निर्देशित मानांकनावरून वर्तणुकीची काय आहे ती उपक्रम त्यामध्ये राबवलेले आहे. मग काय आहे कोणते उपक्रम? रंग, लिंग, भाष, धर्म जे काय आहे, जातीपाती यावर भेदभावापासून त्यांचं संरक्षण करणं, बालकांसंदर्भातील जे काय कृतीमध्ये बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल. म्हणजे एखादा बालक जो आहे तो खूप जास्त हुशार आहे, त्याला डान्स व्यवस्थित होतोय, त्याला गाणी म्हणता येते किंवा मग काही पेंटिंग येते, ड्रॉइंग येते, तर ते जे हक्क आहे त्याला सर्वात प्रथम तिथे काय केलं जाईल? प्राथमिकता दिली जाईल. पुढे आहे बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे. एखादं बालक आहे मग त्याला नावच नाहीये, गाव नाहीये, असं चालेल का? नाही. प्रत्येक बालकाला स्वतःचं नाव, ओळख असणं हे राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे. प्रत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा हक्क आहे, जीवनमानाचा हक्क आहे, विकासाचा हक्क आहे, बुद्धिमत्ता आणि शारीरिक क्षमता यांच्याकडे निर्देशून शिक्षणाचा काय आहे? अधिकार प्रत्येक बालकाला आहे. बालकाला आराम करण्याचा अधिकार आहे, विश्रांती घेण्याचा अधिकार आहे, तसेच खेळणे आणि मनोरंजन कृतीमध्ये रमण्याचा सुद्धा अधिकार आहे. मग आपण काय करतो? लहान मुले खूप खेळत असतात 2-3 तास खेळले का आपण त्यांना म्हणतोय, पालक त्यांना म्हणताय की बस आता स्टडी कर. नाही, तर त्यांचा तो हक्क आहे, ते ह्याच वयात खेळणार असतात, त्यामुळे त्यांना ते पुरेसं असं खेळून द्यायचं, पाहिजे तेवढा वेळ स्टडी करू द्यायचा आणि पाहिजे तेवढी झोप त्यांना गरजेची असते. ठीक आहे. पुढे आहे की प्रत्येक बालकाचा योग्य त्या प्रमाणात शारीरिक मानसिक विकास जो आहे तो झाला पाहिजे. कोणत्याही बालकाला बेकायदेशीर हस्तांतरण, विक्री किंवा वाहतूक इत्यादी उद्देशाने किंवा कोणत्याही प्रकारे हानी होता कामा नये. बालकाच्या दृष्टीने योग्य तो सन्मान द्यायला हवा. मग बालकाला त्याच्या मनाविरुद्ध त्याच्या पासून विभक्त करू नये. जे काय आहे, एखादी गोष्ट असते बघा की आई वडिलांचं भांडण झालं किंवा मग आई वडिलांचं ज्या काही पर्सनल गोष्टी असतात त्यावरनं भांडण झालं की मग ते दोघांमध्ये भांडतात की नाही माझं पोरं माझ्याकडे ठेवायचं, आई म्हणते नाही माझ्याकडे ठेवायचे, पप्पा म्हणतो नाही माझ्याकडे ठेवायचे. परंतु बालकाला त्याच्या मनाविरुद्ध पालकापासून विभक्त करता येत नाही. त्याची इच्छा जिथे असेल तिथेच बालक राहू शकतो. कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या बालकाला राज्याकडून विशेष संरक्षण व मदत मिळवण्याचा हक्क आहे. जे काही कौटुंबिक वातावरण आहे, एखादा विद्यार्थी जो आहे तो लहानपणापासून कौटुंबिक वातावरणात खूप म्हणजे अग्रस्त झालेला आहे किंवा ग्रस्त झालेला आहे, कंटाळलेला आहे, मग त्या वंचित वातावरणातून बाहेर काढण्याचा मदत जी आहे ती सरकार त्यांना देऊ शकतं. मग मानसिक किंवा शारीरिक विकलांग असलेल्या मुलांना त्यांचा सन्मान राखणाऱ्या परिस्थिती, स्वावलंबत्वाचा पुरस्कार या समाजामध्ये प्राप्त झालेला आहे किंवा चांगले जीवन जगता यावे यासाठी चांगले जीवन जगण्यासाठी प्रयत्न ते करू शकतात. मग आर्थिक शोषणापासून बालक संरक्षित करणं. आर्थिक शोषण म्हणजे काय की लहान मुले असतात बघा, काही 8-10 वर्षाचीच मुलं असतात, त्यांना शाळा न शिकून म्हणजे गरीब असल्यामुळे, वंचित असल्यामुळे ते काय करतात, आईबाप त्याला शाळेत टाकत नाही, मग रस्त्याचे कामाला लावणार किंवा विटा उचलायला लावणार, दगडे उचलायला लावणार. हे काय आहे? आर्थिक शोषण आहे. म्हणजे काय की पैसा कमवण्यासाठी तुम्ही आपल्या पाल्याचा काय करताय? उपयोग करून घेताय. तर हे काय आहे? चुकीचं आहे. ठीक आहे. पुढे आहे प्रत्येक मूल सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित राहील. मग आपण ऐकतोय की खूप सारे आपण काय ऐकू, बलात्कारचे प्रकरण ऐकत असतो. ठीक आहे, मुलींवर असं झालं, मुलांवर तसं झालं. तर असं नाही की प्रत्येक मुलीवरच होऊ शकतं किंवा मग काही मुलांवर सुद्धा रॅगिंग हा प्रकार तुम्ही खूप जास्त प्रमाणात ऐकलेला असेल. मोठ्या कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार हा दिसून येत असतो. मुलेच मुलांची छेड काढतात. अशा प्रकारे गैरवर्तनापासून त्यांना संरक्षण देण्यात येऊ शकतं. इत्यादी जे काय आहे ते बालक संगोपनाचे आयोग आहे. पुढे आहे बालक संगोपन योजना. मग फॉस्टर केअर काय आहे? 1975 सालापासून ही योजना आहे राज्य शासनाने ठरवलेली आहे. मग यासाठी अनाथ, निराधार, विनराश्रील मुलामुलींसाठी संस्था काढलेल्या आहे. मग त्यांचा विकास आणि संगोपन घडून यावा या योजनेचा मुख्य हेतू आहे. मग प्रत्यक्ष जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हे गृह चौकशी करून योग्य त्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी परवानगी देत असतात. मग एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त मुले ठेवता येत नाही. राज्यामध्ये एकूण 139 स्वयंसेवी संस्थांमार्फत 13,209 बालकांचे जिल्हा महिला व बालक
विकास अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली संगोपन केलेले आहे. मग पालकास प्रत्येक लाभार्थ्यामागे दरमहा 25 व 75 हे प्रशासकीय खर्चासाठी सहाय्यक अनुदान मिळत असतं. मग महाराष्ट्र शासनाच्या बालकांविषयी योजना, मग कोणत्या कोणत्या योजना केल्या त्यांनी? ऑब्झर्वेशन होम म्हणजे शासकीय निरीक्षण गृहे, जे काय बालगृहे असतात किंवा मग 11 जिल्ह्यांमध्ये हे जे आहे बालगृहे दिल्ली असतात. मग हे कशासाठी? की जे काही मागासवर्गीय लोक आहे, वंचित लोक आहे, त्यांच्या जे काही मुलं आहे ते शिकू शकत नाही, ते काय करतात, ते निरीक्षण गृहामध्ये ठेवतात. किंवा मग काही मुलं असतात जे खूपच लहानपणापासून खूप आत्राम असतात, मग त्यांना काय होतं, सुधारण्यासाठी पाल्य निरीक्षण गृहामध्ये ठेवू शकतात. पुढे आहे स्वयंसेवी निरीक्षण गृह म्हणजे NGO ऑब्झर्वेशन होम. मग यामध्ये काय होतं की ही जी अधिनियम आहे 2006 अंतर्गत 18 वर्षाखालील विविध संघर्षग्रस्त, अनाथ, निराधार, जे काही हरवलेली मुले आहेत त्यांची काळजी हे NGO घेत असतं. पुढे आहे शासकीय बालगृहे म्हणजे गव्हर्नमेंट चिल्ड्रन होम. मग यामध्ये काय होतं की बालकांच्या बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालगृहात याचा प्रवेश जो आहे तो केला जातो. मग बालकांना संरक्षण, संगोपन, शिक्षण, प्रशिक्षण, वैद्यकीय सुविधा पुरवून पुनर्वसनासाठी प्रयत्न केला जातो. कशाद्वारे? शासकीय बालगृहांद्वारे. पुढे आहे स्वयंसेवी बालगृह NGO चिल्ड्रन होम. मग बाल्यन्याय किंवा बालन्याय अधिनियम 2000 ते 2006 तरतुदीनुसार संरक्षणाची गरज असलेल्या अनाथ, निराधार, निराश्रित, संकटग्रस्त 0 ते 18 वयापर्यंत जे मुले आहे त्यांना बालकांना संरक्षण, संगोपन, शिक्षण, प्रशिक्षण देऊन त्यांचं पुनर्वसनासाठी त्यांना प्रयत्न केला जातो. अशांना स्वयंसेवी बालगृहामध्ये ठेवलं जातं. पुढे आहे अनुरक्षित रक्षण गृहे म्हणजे आफ्टर केअर हॉस्टेल्स. यामध्ये काय होतं की जे गृहे हे आहे ही योजना कार्यान्वित आहे. मग ज्या बालकांची 18 वर्ष पूर्ण झालेली आहे अशा बालकांचा वास्तव काळ संपल्यावर या संस्थेतून बाहेर पडताना ज्या मुलांची पुनर्वसनाची योग्य व्यवस्था झालेली नसते अशा मुलांचे अपुरे राहिलेले शिक्षण जे आहे ते पूर्ण करण्यासाठी किंवा नोकरी किंवा व्यवसाय मिळेपर्यंत 3 वर्षाच्या कालावधीसाठी हे अनुरक्षण गृह आहे. ठीक. पुढे आहे बाल मार्गदर्शक केंद्र किंवा बाल चिकित्सा केंद्र, ज्युव्हेनल गायडन्स सेंटर और चाइल्ड गायडन्स अँड क्लिनिक सेंटर. मग यामध्ये काय केलं आहे की एखादा मानसिक संतुलन बिघडलेलं जे बालक असतं, मानसिक स्थैर्य देणारं किंवा मग ते गलिच्छ आहे किंवा प्रवृत्तीकडे वळू शकत नाही, गुन्हेगारी जे असतं ते रिकाम्या वेळेचा उपयोग त्याला करता येत नाही, मुलांवर चांगले संस्कार करणे, मार्गदर्शन करणे, या योजनेखाली ही काय आहे बाल मार्गदर्शन केंद्रे खुलण्यात आलेली आहे. पुढे आहे चिल्ड्रन ॲड सोसायटी मुंबई. मग चिल्ड्रन ॲड सोसायटी मुंबई ही काय आहे, एक स्वयंसेवी संस्था असून मुंबई मुलांच्या कायद्यानुसार 1927 मध्ये अनाथ, निराधार, निराश्रित मुलांचे संगोपन ही काय करते, सोसायटी करत असते. मग या संस्थामार्फत काय होतं की जे काही मुले आहे माध्यमिक शाळा व औद्योगिक प्रशिक्षण यांद्वारे त्यांना विविध कार्यक्रम त्यांच्यावर राबवले जातात. पुढे आहे बाल कल्याण निधी. मग बाल कल्याण निधी आपण भरपूर वेळेस ऐकलेला आहे. मग यामध्ये काय होतं की बालक वर्ष म्हणून सर्वत्र साजरे करण्यात आले आहे. मग याच वर्षी बालकाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक प्रगतीसाठी राष्ट्रीय बाल कल्याण निधी स्थापन करण्यात आला होता. मग बालनिधीचा उपयोग बालकांचे कल्याण व पुनर्वसन याकरिता करण्यात येतो. वरीलप्रमाणे केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने वरीलप्रमाणे काय केलेलं आहे, योजना आखलेल्या आहे. पुढे आहे मनोधैर्य योजना म्हणजे पोक्सो. ठीक आहे. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट 2012. ठीक आहे. तर बघूया काय आहे तो ॲक्ट. महाराष्ट्र शासनाने महिला व बाल विकास विभागाच्या वतीने दिनांक 21/10/2013 रोजी बलात्कार किंवा बालकांवरील लैंगिक अत्याचार जे आहे ते ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या ज्या महिला आहे आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना राज्यात सुरू केलेली होती किंवा मग आहे. मग बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार किंवा ॲसिड हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना गंभीर शिक्षा देणं आवश्यक असतानाच या गुन्ह्यातील पीडित महिला ज्या आहेत बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्वासपूर्वक स्थिती परत मिळवून देणे हे तितकेच आवश्यक आहे. अशा या महिला ज्या बालकांना शारीरिक व मानसिक अपघातातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणे, आर्थिक सहाय्य देणे, समुपदेशन, निवारा, वैद्यकीय, कायदेशीर मदत त्यांना देणं या कायद्याने किंवा मग या ॲक्टनुसार केलं जातं. मग जे काही असे निर्देश आहे ते ॲसिड हल्ले जे आहे त्यामध्ये बळी पडलेल्या ज्या काही व्यक्तींना अर्थसहाय्य करण्याबाबतची योजना तयार केलेली आहे. दिलेल्या त्याचप्रमाणे काय की प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्ट 2012 पोक्सो या कायद्याअंतर्गत 18 वर्षाखालील बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी त्यांचे पुनर्वसन करणं आवश्यक आहे.
मग काय होतं की त्याची अंमलबजावणीचे स्वरूप काय आहे तर बघूया. इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्र राज्यात या योजनेचा लाभ दिनांक 2 ऑक्टोबर 2013 पासून घडलेला आहे. बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला, बालके व त्यांच्या वारसदारांना तातडीने आर्थिक मदत आणि मानसोपचार तज्ज्ञाची सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. मग बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ले, बळी पडलेल्या ज्या काही महिला आहे, बालके आहे, त्यांना त्यांच्या वारसदारांना गरजानुसार निवारा, समुपदेशन, वैद्यकीय मदत आणि कायदेशीर सहाय्य करणं ह्या सेवा काय आहे उपलब्ध करून दिलेल्या किंवा देण्यात येतील. पुढे आहे मनोधैर्य योजनेअंतर्गत बलात्कार व बालहत्यावरील किंवा मग लैंगिक अत्याचार जे आहे त्या प्रकरणी किमान 2 लाख रुपये तसेच विशेष प्रकरणामध्ये कमाल 3 लाख रुपये अर्थसहाय्य करणं किंवा मग अर्थसहाय्य देण्यात येईल. पुढे आहे ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला किंवा बालकांस त्यांचा चेहरा विद्रूप झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आलेले असेल तर 3 लाख रुपये तसेच ॲसिड हल्ल्यात जखमा झालेला असेल तर 50,000 रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येईल. पुढे आहे मनोधैर्य योजनेअंतर्गत ज्या व्यक्तींना अर्थसहाय्य मिळणार आहे अशा व्यक्तींना गृह विभाग किंवा अन्य विभागाचे अर्थसहाय्य मिळणार नाही. ठीक आहे, अशा प्रकारे जे काय आहे त्यांचं अंमलबजावणीचे स्वरूप जे आहे ते आहे. पुढे आहे मनोधैर्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर जिल्हा गुन्हेगारी यांचे काय आहे जिल्हा मंडळ असे नाव त्यांना संबोधण्यात येईल. बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या ज्या काही महिला आहे, बालके आहे, त्यांना व त्यांच्यावर तातडीने मानसिक आधार त्यांना देणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी एक नियुक्त अशी टीम तयार केलेली आहे. त्या टीमचं नाव आहे ट्रॉमा टीम. ठीक आहे. पुढे आहे जिल्हा स्तरावर जिल्हा क्षयती सहाय्य व पुनर्वसन मंडळाची रचना. मग काय आहे त्याची रचना तर जिल्हाधिकारी अध्यक्ष, ग्रामीण क्षेत्रातील पोलीस अधीक्षक आणि शहरी क्षेत्रासाठी पोलीस आयुक्त नामनिर्देशित करतील असा पोलीस उपयुक्त आयुक्त दर्जाचा अधिकार सदस्य, जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य, जिल्हा सरकारी वकील व शासकीय अभियोक्ता सदस्य इत्यादींचे काय आहे रचना त्यांनी त्यामध्ये केलेली आहे. पुढे आहे जिल्हा महामंडळाची कार्य. मग काय काय कार्य करू शकतो जिल्हा महामंडळ आहे? बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला याबाबतची माहिती पोलीस विभागाकडे मिळाल्यानंतर पीडित महिला जी आहे, बालकी आहे, त्यांच्यावर वारसदार यांना आर्थिक सहाय्य करणं किंवा त्यांना पुनर्वसन करण्याबाबत योग्य तो निर्णय घेणं कोणाचं काम आहे? पोलिसांचं काम आहे. मग FIR ची माहिती मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आत मंडळांची बैठक घेऊन 15 दिवसांच्या आत त्यांना काय करणं? अर्थसहाय्य करणं. विशिष्ट प्राप्त परिस्थितीत दिवस वाढविण्याचे जे अधिकार आहे ते मंडळाला असतील. ॲसिड हल्ल्यात महिला व बालक यांचा चेहरा विद्रूप झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यांना सांगितल्याप्रमाणे किंवा 3 लाख ते 50,000 रुपयापर्यंत जे काय आहे ते पैसे देण्यात येतील. पुढे आहे भूलताफा देऊन फसवून लग्नाचे आमिष दाखवून केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात प्रथम खबरी अहवाल दाखल झाल्यानंतर 2 लाख रुपये रक्कम त्यांना किंवा 50% रक्कम देण्यात यावी. अशा प्रकारे त्यांना दाखल झाल्यावर रक्कम ही देण्यात यायला हवी. पुढे आहे पीडित महिला व बालक आणि फिर्यादी यांची ओळख गुप्त ठेवणे. जे काही पीडित महिला आहे, बालक आहे आणि फिर्यादी म्हणजे कोण की ज्यांनी जो हल्ला केलेला आहे त्यांची ओळख जी आहे ती गुप्त ठेवायला पाहिजे, ती मीडियाच्या समोर आणायला नको. पुढे आहे सदर योजनेमध्ये शासकीय किंवा अशासकीय संस्थांशी समन्वय साधून जिल्हा मंडळ पीडित महिला व बालकास कायदेशीर मदत, निवारा, वैद्यकीय मदत देण्याचे काय करणार? सर्वोपरी प्रयत्न करतील. राज्य शासनामार्फत वरील घटना संदर्भातील अर्थसहाय्य व पुनर्संदर्भात अन्य योजनांची अंमलबजावणी करता येईल. फॉर एक्झाम्पल त्यांना नोकरी देणं, व्यवसाय देणं इत्यादी जे काय आहे उपलब्धता प्राप्त करून देता येईल. पुढे आहे प्राप्त परिस्थितीनुसार निर्णय घेणं. मग जी काय परिस्थिती आहे त्यानुसार निर्णय घेणं. आता जी काय सिच्युएशन आहे मुलीची किंवा पीडित महिलेची, बालकाची, त्यानुसार निर्णय हा पोलिसांना लवकरात लवकर घेता आला पाहिजे. पुढे आहे मनोधैर्य योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्याची कार्यपद्धती. मग काय काय कार्यपद्धती आहे? जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना त्यांच्या शिक्षणात घटना घडल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत स्वतःहून पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून खबरी अहवाल प्राप्त करतील. संबंधित जे काय पोलीस आहे FIR किंवा मग SMS, ईमेल याद्वारे काय ती माहिती जी आहे ती 1 तासाच्या आत काय करावं लागेल? त्यांना पाठवून द्यावा लागेल. पुढे आहे आर्थिक सामान जे मंजूर करून द्यायला हवी. जे काय हल्ले झालेले आहे त्यावर त्यांची किती प्रमाणात
प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यांचं आर्थिक त्यांना सहाय्य करता आलं पाहिजे. नंतर आहे की जे काही 75% रक्कम जी आहे ती फिक्स डिपॉझिटमध्ये किमान 3 वर्षासाठी किंवा 25% रक्कम जी आहे ती पीडित व्यक्तीला खर्च करता येईल. नंतर काय ॲसिड हल्ल्यातील व्यक्तीला मात्र 25% रक्कम जी आहे ती फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवता येईल आणि 75% रक्कम जी आहे ती खर्च करता येईल. पुढे आहे पीडित व्यक्ती जी अज्ञात असेल किंवा अज्ञात बालकाच्या हितासाठी मिळालेली रक्कम जी आहे 75% रक्कम ती फिक्स डिपॉझिटमध्ये मायनर अकाउंट या खात्यामध्ये ठेवता येईल. सदर रक्कम जी आहे बालक 18 वर्षाचा पूर्ण झाल्यावर त्यास ती मिळू शकते. पुढे आहे की केंद्र शासनामार्फत सदर योजनेची अंमलबजावणी सुरू होईपर्यंत सदर योजना जी आहे ती शासनामार्फत राबवली जाईल. जोपर्यंत ती अंमलबजावणी सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही प्रकारची जी माहिती आहे ती स्वतः शासनापर्यंत नेऊ शकत नाही. मग जिल्हा महामंडळातील अशासकीय सदस्यांचे भत्ते जे आहे ते अनुदेशित राहील. सारांश काय सांगायचं आहे की बलात्कार, बालकावरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ले जे आहे त्यामध्ये झालेले जे काही व्यक्ती आहे त्या मानसिक आणि शारीरिक आणि सामाजिक यामध्ये त्यांचे खच्चीकरण झालेले असते. मग यामुळे त्यांना काय होतं, मानसिकतेतून त्यांना बाहेर काढण्याची या मनोधैर्य योजनेचा लाभ मिळतो. मग वास्तविक पाहता अशा घटना घडू नये, परंतु समाजामध्ये विकृत माणसे सुद्धा आहेत, त्यामुळे काय होतं अशा घटना घडतच राहणार. यासाठी सदर योजना संजीवनीचे कार्य करेल अशी अपेक्षा त्यांनी त्यामध्ये दिलेली आहे. आपल्याला माहिती की अशा ज्या घटना आहेत त्या आपण ऐकूल्या की कसं तरी वाटतंय, ठीक आहे ना, ह्या घटना घडू नये आपल्याला असं वाटतं, परंतु ह्या ज्या घटना आहेत त्या कुठे ना कुठे घडतच राहणार. माणसे आहेत त्यांची वृत्ती जी आहे, बघण्याची जी नजर आहे ती आजकाल खूप वेगळी झालेली आहे. काही लोक हे असे जे सभ्य लोक काही थोड्या प्रमाणात राहिलेले आहेत, त्या लोकांची जी आहे ती मानसिक किंवा मेंटॅलिटी जी आहे ती आता काय आहे स्थिरावलेली आहे किंवा मग काहींची खूपच जास्त भांबावलेली आहे. त्यामुळे काय केलंय त्यांनी मनोधैर्य योजनेचा त्यांना त्या पीडितांना लाभ घेता येईल अशा प्रकारे त्याचा सारांश आहे. आणि हा जो चॅप्टर आहे थर्ड चॅप्टर आय थिंक इथे संपलेला आहे. पुढे त्यांनी वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहे, रिकाम्या जागा, जोड्या लावा, चुकी बरोबर, थोडक्यात उत्तरे, दीर्घोत्तरी, लघुत्तरी अशा प्रकारे तर तुम्ही बघून घ्यायचे आहे. आणि राहिले आय थिंक पुढचे 2 चॅप्टर बाकी आहे, ते झाले की मी लगेच याच्या नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आणि आय होप सो की तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल. आणि सेकंड जो इयर आहे ते थोडं हार्डच आहे. फर्स्ट इयर जे आहे ते सगळं पॅडगॉजी जी आहे त्यामध्ये रिलेटेड होतं, त्याशी रिलेटेड होतं. सेकंड इयर जे जरा टफ आहे आणि पासिंगला सुद्धा जरा ते अवघड आहे. त्यामुळे मी एकही पॉईंट स्किप नाही करत आहे, कारण जे सेकंड इयरचे पॉईंट जर मी स्किप केले तर तुम्हाला समजणं जे काय आहे ते अवघड जाईल, ठीक आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ आपला हा झालेला आहे. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आजूबाजूच्या मित्रांना पण सांगा. आणि तुमचे कोणी फ्रेंड असतील DED ॲडमिशन घेणारे किंवा घेतलेलं किंवा असतील असे फ्रेंड तर त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. तुमचा सपोर्ट जो आहे तोच माझा कॉन्फिडन्स काय आहे वाढवत असतो. तुम्ही जर सपोर्ट नाही केला तर माझाही कॉन्फिडन्स काय होतो, डगमत राहतो. त्यामुळं थँक्यू सो मच. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.